बड़ी सुप्रभात विद्यार्थी मित्रों, आज आपण विज्ञान विषयाचा पाठ घेणार। बृहन्मुंबई महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग आयोजित शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमांतर्गत मी श्री दत्तात्रय पाटणकर, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग प्रशिक्षक, आपल्या सर्वांचे आजच्या ह्या विज्ञानाच्या ऑनलाईन तासामध्ये स्वागत करीत आहे। पाठाला सुरुवात करण्यापूर्वी आपण आपल्या सुंदर सुविचाराने सुरुवात करू। पाठ आहे बल आणि दाब, फोर्स अँड प्रेशर, उपघटक आहे दाब। पाठाला सुरुवात करण्यापूर्वी आपण एक सुविचार पाहू। सुविचार असा आहे पहा, अशिक्षित को शिक्षा दो, अज्ञानी को ज्ञान दो, शिक्षा से ही बन सकता है भारत देश महान। पहा, आपला भारत देश सध्या प्रगत नाही, पण प्रगती होण्याच्या मार्गावर आहे, प्रगती पथावर आहे। आणि आधुनिक भारत प्रगत करण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांवर आहे। जर आपला भारत देश प्रगत हवा असं सर्वांना वाटत असेल तर आपल्या भारतातील प्रत्येक व्यक्तीला आपण शिक्षित आणि ज्ञानी करण्याची जबाबदारी आपल्याला। अशिक्षित किंवा अज्ञानी माणसे अंधश्रद्धेला बळी पडत असतात, वाईट चालीरीती यांना बळी पडत असतात। अज्ञानामुळे व्यक्तीकडे किंवा माणसाकडे कुविचार येत असतात। जर एखाद्या कुटुंबात काही व्यक्ती अशिक्षित असतील, अज्ञानी असतील तर त्या कुटुंबाचा विकास होत नाही, आणि कुटुंबाचा विकास होत नाही म्हणजे पर्यायाने देशाचा किंवा आपल्या परिसराचा विकास होत नाही। या ठिकाणी म्हणून आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती शिक्षित आणि ज्ञानी झाले पाहिजे। जर कोणी अशिक्षित व्यक्ती असेल तर आपण त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करूया। अज्ञानी व्यक्ती असेल तर विविध बाबीचं ज्ञान देण्याचा प्रयत्न करूया। आपल्या कुटुंबामधील जरी सगळ्या व्यक्ती शिक्षित असल्या तरी आजूबाजूच्या परिसरातील आपल्या नातेवाईकांमधील काही अशिक्षित किंवा अज्ञानी व्यक्ती असेल त्यांना आपण ज्ञान देण्याचा प्रयत्न करूया, वाचन लेखन देण्याचा। अशा पद्धतीने आपण जर आपलं कुटुंब शिक्षित किंवा ज्ञानी केलं तर आपलं कुटुंब प्रगती करेलच, शिवाय प्रत्येक कुटुंबाचे जर शिक्षित ज्ञानी झाले तर परिसर सुद्धा प्रगती करेल आणि देश सुद्धा आपला प्रगती करेल। म्हणजे यासाठी देशाचा विकास करायचा असेल तर प्रत्येक व्यक्ती शिक्षित पाहिजे, आणि शिक्षित व्यक्ती झाले तरच आपण भारत महान घडवू शकतो। तर आजपासून आपण सर्वांनी प्रत्येकाला जमेल त्याप्रमाणे शिक्षण देण्याचा प्रयत्न करूया, ज्ञानी। आता आपण आपल्या पाठाकडे वळू। पाठ क्रमांक 3, बल व दाब। पाठीमागील पाठामध्ये आपण बलाचे परिणाम पाहिलेले। एखाद्या वस्तूवर जर बल प्रयोग केलं तर वस्तूचा वेग बदलतो किंवा वस्तूची दिशा बदलते, वेग कमी होतो। आज आपण बल आणि दाब यांचा संबंध या पाठामध्ये पाहणार। समोरची तुम्हाला एक आकृती दिसत आहे। या ठिकाणी दुचाकी किंवा 4 चाकी गाड्यांच्या टायर मध्ये हवा भरताना आपण पाहतो। ते हवा भरण्याचे यंत्र दाब दर्शवणारी ती तबकडी असते, म्हणजे त्या टायर मध्ये किती मिली बार दाब भरला जातो हे दाखवलं जातं। किंवा दुसरे चित्र पहा, या ठिकाणी ही व्यक्ती स्नायू बलाच्या सहाय्याने सायकलच्या ट्यूब मध्ये हवा भरत आहे। तो काय करतो, हवेवर आपल्या शारीरिक बल प्रयुक्त करतो, आणि बल प्रयुक्त केल्यामुळे दाबाने त्या सायकलच्या ट्यूब मध्ये हवा जाते। तिसरे चित्र पहा, ही आजारी व्यक्ती ऑक्सिजन घेण्यास असमर्थ आहे, त्यामुळे ऑक्सिजनवर दाब देऊन त्या व्यक्तीला ऑक्सिजन पुरवठा केलेला जातो। की आपण आपल्या परिसरात दाबाशी संबंधित अनेक उदाहरणं पाहत असतो। नेक्स्ट आकृती पहा,
एका लाकडी फळीवर खिळ्याच्या टोकदार भागाकडून खिळा जर घुसवण्याचा प्रयत्न केला तर तो खिळा सहज घुसतो. परंतु तीच कृती उलट केली, खिळ्याचा जो पाठीमागील भाग आहे, जो पसरट भाग आहे, म्हणजे डोक्याचा भाग, तो डोक्याचा भाग फळीवर ठेवला आणि हातोडीने हे बल दिलं तर तो खिळा सहज घुसत नाही. म्हणजेच बल हे खिळ्याच्या डोक्याकडून लावल्यास खिळा फळीमध्ये घुसणे सोपे आहे. म्हणजे दाब देण्यासाठी बलाची आवश्यकता आहे. बल जर प्रयुक्त केलं तर एखाद्या वस्तूवर दाब पडतो आणि मग परिणाम. म्हणजेच यावरून आपल्याला बलाची व्याख्या करायची झाली तर एकक क्षेत्रफळावर लंब दिशेत प्रयुक्त असणाऱ्या बलास दाब म्हणतात. इयत्ता 8वी मध्ये फक्त आपल्याला लंब दिशेत प्रयुक्त असणाऱ्या दाबाचाच आपण विचार करतो. पुन्हा पहा व्याख्या दाबाची, एकक क्षेत्रफळावर लंब दिशेत प्रयुक्त असणाऱ्या बलास दाब म्हणतात. In English, the force exerted perpendicularly on unit surface area is called as pressure. या ठिकाणी आता दाब बल लावल्यानंतर दाब होतं, म्हणून दाबाचं सूत्र सांगायचं तर दाब बरोबर बल भागिले ज्याच्यावर बल प्रयुक्त केलेले आहे ते क्षेत्रफळ. अतिशय उपयुक्त असं थोडक्यात दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ. दाबाची संज्ञा म्हणजे प्रेशर संज्ञा P आहे, बलाची संज्ञा मीन्स फोर्सची संज्ञा F आहे, तर क्षेत्रफळाची संज्ञा, क्षेत्रफळ मीन्स एरिया संज्ञा F. म्हणून सोपं सूत्र P इक्वल टू F/A किंवा P बरोबर F भागिले A हे दाबाचं. आता दाबाचं एकक पहा, बलाचे MKS एकक तुम्हाला पाठीमागे आपण शिकलेला न्यूटन आहे, तर आणि एरियाचं म्हणजे क्षेत्रफळाचं MKS एकक गणितामध्ये आपण शिकलेलं आहे मीटरचा वर्ग किंवा स्क्वेअर मीटर. म्हणजेच दाबाचे एकक हे न्यूटन प्रति मीटर वर्ग किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर, आणि याला न्यूटन प्रति मीटर वर्गला याला दाबाला पास्कल म्हणतात. इथून पुढे आपण दाब MKS एककामध्ये सांगायचं झालं तर तो न्यूटन प्रति मीटर वर्ग न सांगता पास्कल या एककामध्ये आपण सांगणार आहोत किंवा सांगणार. आता परंतु हवामान शास्त्रामध्ये जे हवामानाचा अंदाज व्यक्त करतात ते दाबाचे एकक बार मध्ये सांगतात, आणि एक बार बरोबर 10⁵ पास्कल, म्हणजेच एक बार बरोबर 1,00,000 पास्कल असं दोन्हीचा संबंध आहे. दाब हे क्षेत्रफळाच्या व्यस्त प्रमाणात असते. आता वर सूत्र पहा, दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ. क्षेत्रफळ वाढवले तर दाब कमी होतो, क्षेत्रफळ वाढले की दाब कमी होतो. उदाहरणार्थ आपण पाहतो उंटाच्या पायाचे तळवे पसरट असतात, कारण उंटाला वालुकामय प्रदेशात चालायचं असतं. त्या पसरट उंटाचे वजन जरी अधिक असलं तर त्या पसरट पृष्ठभागावर पडते आणि वाळूवर पडणारा दाब कमी होतो. म्हणून सहजासहजी उंटाचे पाय वाळूत दिसत नाही आणि उंटाला वाळूतून चालणे सोपे होते. पुन्हा जर क्षेत्रफळ कमी झाले तर दाब वाढतो. उदाहरणार्थ आपण पाहतो भाजी चिरण्याच्या सुरीचं जो धारदार टोक असतं, धारदार भाग असतो, त्याचं क्षेत्रफळ अतिशय कमी असतं आणि कमी क्षेत्रफळ असल्यामुळे थोडासा कमी दाब दिला तरी भाजी सहजपणे चिरता येते. आता दाब आणि क्षेत्रफळ एकमेकाशी व्यस्त प्रमाणात असतात, किंवा क्षेत्रफळ वाढले तर दाब कमी होतो, क्षेत्रफळ कमी असेल तर दाब वाढतो. ही संकल्पना पुन्हा स्पष्ट करण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. असं उदाहरण आहे, एका विटेने 80 न्यूटन इतके बल 10 चौरस मीटर क्षेत्रफळावर प्रयुक्त केले तर त्या
विटेचा दाब किती, तेच बल म्हणजे 80 न्यूटन इतकेच बल 20 चौरस मीटर भागावर प्रयुक्त केले तर त्याचा दाब किती. पहा, आपणाला बल बल स्थिर ठेवलेले आहे. दोन्ही ठिकाणी 80 न्यूटन बल ठेवलेलं आहे. परंतु क्षेत्रफळ वेगळं ठेवलेलं आहे. सुरुवातीला क्षेत्रफळ आहे 10 चौरस मीटर, नंतरचं क्षेत्रफळ आहे 20 चौरस मीटर. हे उदाहरण सोडवायचं अतिशय सोपी पद्धत. भौतिकशास्त्रामधील उदाहरणं किंवा विज्ञानमधील उदाहरणं सोडवायला शक्यतो मुलांची टाळाटाळ होते. परंतु उदाहरण अतिशय सोपे असतात. पहा, सूत्र आहे दाब बरोबर विटेने प्रयुक्त केलेले बल भागिले ज्या भागावर बल प्रयुक्त केलेले आहे ते क्षेत्रफळ. किंवा आपण फक्त एवढं लिहिलं तर चालेल, दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ. आता पहिल्या स्थितीमध्ये बल किती आहे पहा, 80 न्यूटन आणि क्षेत्रफळ आहे 10 मीटर वर्ग किंवा चौरस मीटर. दोन्हीही एकक पहा, बलाचे एकक एमकेचे एकक न्यूटन आहे आणि क्षेत्रफळाचे एकक सुद्धा न्यूटन आहे. क्षेत्रफळाचे एकक चौरस मीटर आहे. दोन्हींची एकके सारखी आहेत. जर एकक सारखे असेल तर पुढील आपण भागाकार करू शकतो. म्हणून दाब बरोबर बल 80 भागिले क्षेत्रफळ 10 भागाकार केला, उत्तराला 8. एकक न्यूटन प्रति चौरस मीटर किंवा पास्कल आपण लिहू शकतो. आता दुसरी स्थिती पहा, दाब बरोबर बल 80 भागिले क्षेत्रफळ वाढवलेलं आहे 20 चौरस मीटर आहे, भागाकार केला 20 चोक 80. म्हणजे पहिल्या स्थितीमध्ये काय सांगितलेलं आहे, ज्यावेळी क्षेत्रफळ 10 चौरस मीटर असते त्यावेळी दाब 8 पास्कल होतो. नंतरच्या स्थितीमध्ये काय आहे, जर ज्यावेळी क्षेत्रफळ 20 चौरस मीटर आहे तर बलामुळे होणारा दाब हा 4 पास्कल आहे. म्हणजे क्षेत्रफळ ज्यावेळी कमी असेल त्यावेळी दाब जास्त आहे आणि क्षेत्रफळ वाढले तर दाब कमी. म्हणजे आपल्याला या ठिकाणी गणितामधील व्यस्त प्रमाण सांगता येते. म्हणजे यावरून बलाने लावलेला दाब आणि क्षेत्रफळ हे एकमेकाशी व्यस्त प्रमाणात असतात हे स्पष्ट होते. ओके, दाब आणि दाब व्याख्या पण स्पष्ट झाल्यानंतर आपण पदार्थाची अवस्था तुम्हाला माहिती आहे, स्थायू, द्रव, वायू, आणि ह्या तिन्ही पदार्थांच्या दाबाशी संदर्भात चर्चा. पहिलं स्थायूवरील दाब. हवेत ठेवलेल्या कोणत्याही स्थायू पदार्थावर हवेचा दाब असतो. आता स्थायूवर एखादी वजन जरी ठेवलं तर त्या वजनामुळे त्या पदार्थावर दाब पडतो, तसेच त्या स्थायूवर दाब पडतो. छोटस उदाहरण आहे पहा, हा प्रयोग तुम्ही घरी करू शकता. एक लाकडी 2 ठोकळे घ्या, दोन्ही बाजूला ठेवा, त्यावर मध्ये एक पातळ पसरट लाकडी फळी ठेवा. पुन्हा त्या लाकडी फळीवर 4 ठिकाणी 4 पुस्तकं ठेवला आणि फळीचं निरीक्षण करा. नंतर ती 4ही पुस्तकं फक्त एकावर एक अशी. आकृती क्रमांक 2 मध्ये काय झालेलं आहे, बल लावलेलं आहे 4 पुस्तकाने, परंतु ते बल 4 ठिकाणी म्हणजे जास्त क्षेत्रफळावर प्रयुक्त केलेलं आहे. त्यामुळे फळी खाली वाकलेली दिसत नाही. तर 3 नंबरच्या आकृतीमध्ये काय झालेलं आहे, बल तेवढंच आहे परंतु ते बल अतिशय कमी पृष्ठफळावर प्रयुक्त केलेलं आहे, म्हणजे एकाच जागी प्रयुक्त केलेलं आहे. त्यामुळे काय होतं, ते फळी वाकलेली दिसते. म्हणजे स्थायू पदार्थामध्ये बल कमी क्षेत्रफळावर जर प्रयुक्त केले तर त्या ठिकाणी त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो. कमी क्षेत्रफळावर दाब पडल्यामुळे फळी खालील बाजूस जाते. दुसरा आहे स्थायूनंतर द्रवाचा दाब. हा प्रयोग पाठीमागे आपण केलेलाच होता. एक बाटली घेऊन बाटलीच्या एका ठराविक उंचीवर 4ही बाजूला 4 छिद्रे आपण पाडलेली होती आणि बाटली पाण्याने पूर्ण भरली असता 4ही छिद्रातून सम प्रमाणात पाणी बाहेर.
म्हणजेच एकाच पातळीवर द्रवाचा दाब सर्व बाजूनी सारखा असतो. कारण आपण पाहिलेलं होतं चारही छिद्रातून एकाच दाबाने पाणी बाहेर पडत. यावरून आपल्याला हे स्पष्ट होईल की एकाच पातळीवर द्रवाचा दाब सर्व बाजूनी सारखा असतो. नेक्स्ट आकृतीचं निरीक्षण करा. हा सुद्धा प्रयोग पाठीमागे आपण केलेला होता. एक प्लास्टिकची बाटली घेतलेली, बाटलीला सर्वात खाली एक चित्र एका सरळ रेषेत मध्यभागी इकडून वर ती बाटली पाण्याने पूर्ण भरली. तर आपल्याला त्यावेळी काय आढळलं, सर्वात खालील म्हणजे 1 नंबरच्या छिद्रातून जास्त दाबाने बाहेर पाणी पडलं, 2 नंबरच्या छिद्रातून कमी दाबाने पाणी बाहेर पडलं, तर 3 नंबरच्या छिद्रातून सर्वात कमी दाबाने पाणी बाहेर पडत. म्हणजे 3 नंबरच्या छिद्रातून जे पाणी बाहेर पडतं ते पाणी पडण्याचा बिंदू आणि बाटलीचा अंतर सर्वात कमी. म्हणजेच दाब हा या आकृतीतून स्पष्ट होतोय की दाब हा खालील बाजूस जास्त असतो तो वरील बाजूस कमी असतो. म्हणजे द्रवाचा दाब हा द्रवाच्या खोलीवर अवलंबून असतो. म्हणजे खालील बाजूस खालील बाजूस द्रवाचा दाब जास्त असतो आणि ह्याच तत्वाचा आधार करून वेगवेगळी धरणं बांधलेली असतात. कुठेही तुम्ही एखाद्या मोठ्या धरणाला व्हिजिट द्या, जायकवाडी धरण किंवा कोयना धरण किंवा ढोमचं धरण, त्या ठिकाणी त्या जी भिंत बांधलेली आहे त्या भिंतीचा वरील भाग निमुळता असतो. निमुळता म्हणजे थोडासा कमी रुंद, तर खालील बाजूस त्याच्या तिप्पट किंवा चौपट जास्त रुंद असतो. कारण धरणाने साठवलेले सर्व पाण्याचा दाब जास्तीत जास्त पाण्याचा धरणाच्या खालील पृष्ठभागावर पडतो. म्हणून धरणाच्या भिंती तळाशी रुंद असतात. नेक्स्ट आता राहिला वायूचा दाब. आपण जर एक फुगा फुगवला तर फुगा सर्व बाजूने फुगलेला दिसतो. म्हणजे वायूचा दाब हा फुग्याच्या सर्व बाजूला प्रयुक्त होत असतो. वायू ज्या पात्रात बंदिस्त आहे त्या पात्राच्या भिंतीवर दाब वायूचा पडत असतो. सर्व वायू आणि द्रव यांना द्रायू ही संज्ञा दिलेली आहे. सर्व प्रकारचे वायू, कारण these are the moving objects. वायू वाहत असतो, द्रव सुद्धा वाहत असतो, त्यांना संज्ञा द्रायू आहे. म्हणजे फ्लुइड. वातावरणातील ताप. आपल्या भोवती हवेचे आवरण आहे, हवेच्या आवरणालाच वातावरण म्हणतो. आणि त्या हवेचा दाब म्हणजेच वातावरणाचा दाब आपल्यावर पडलेला असतो. हवेमुळे जो दाब निर्माण झालेला आहे त्यास वातावरणीय दाब म्हणतात, किंवा वातावरणामुळे जो दाब प्रयुक्त झाला त्यास वातावरणीय दाब म्हणतात. हवेचे वजन हे पृथ्वीच्या दृष्टीने लावलेले बल आहे. पहा इथे वजन आणि बल हे सिमिलर वर्ड्स आहेत. पुढे बरेच ठिकाणी तुम्हाला वजनाच्या ऐवजी काही ठिकाणी बल ही संज्ञा उपयुक्त करणार, कारण वजन आणि वस्तुमान ह्याच्यामध्ये फरक आहे. वजन म्हणजे पृथ्वीच्या दृष्टीने लावलेले गुरुत्वीय बल आहे आणि वस्तुमान म्हणजे पदार्थामधील द्रव्य संचय. म्हणजेच याचाच अर्थ हवेचा दाब वजन आणि पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर आहे. समुद्र सपाटीपासून सर्वसाधारणपणे समुद्र सपाटीपासून हवेचा दाब मोजतात. समुद्र सपाटीजवळ हवेचा दाब हा 1 ऍटमॉस्फिअर कन्सिडर केलेला आहे. जसे आपण उंच जावे किंवा पर्वतावर जावे तसा हवेचा दाब कमी होत जातो. वातावरणीय दाब मिलीबार या एककात मोजतात. आता मिलीबार, बार आणि पास्कल या तिन्ही एककांचा संबंध आपण पाहू. लक्षात ठेवा, वातावरणीय दाब हा मिलीबार. 1 ऍटमॉस्फिअर इक्वल टू 1 बार. 1 ऍटमॉस्फिअर म्हणजेच 1 बार आणि 1 बार मीन्स 1000 मिलीबार, म्हणजे 10⁻³ मिलीबार.
ओके. नेक्स्ट नंतरच्या आपण मुद्द्याकडे जाऊया. प्लावक बल, बॉयंट फोर्स, FG संज्ञा लक्षात ठेवा. FG इथे आपण एक प्रयोग करणार आहोत. जरा थोडस आपल्याला प्लावक बल ही संकल्पना स्पष्ट करायची आहे. एक काचेचं पसरट भांड घ्या. काचेचं पसरट भांड घ्या. त्या पसरट भांड्यामध्ये आपण पाणी ओतूया. सर्वांनी व्यवस्थित आकृतीचं निरीक्षण करा प्रयोगाचं. प्लास्टिकची बाटली आहे, रिकामी बाटली आहे. ही सुद्धा प्लास्टिकची बाटली रिकामी आहे. ती प्लास्टिकची बाटली पाण्यामध्ये टाक. प्लास्टिकची बाटली, रिकामी प्लास्टिकची बाटली पाण्यावर तरंगते हे तुम्हाला सर्वांना. आता पुन्हा प्लास्टिकची बाटली पाण्याने पूर्ण भरून घ्या. ही प्लास्टिकची बाटली पाण्यामध्ये टाका. दोन्ही बाटल्यांचं निरीक्षण करा. पाण्याने पूर्ण भरलेली बाटली थोडी पाण्यामध्ये गेलेली आहे, तर रिकामी बाटली एकदम पूर्ण पाण्याच्या वर. तिसरा हा लोखंडी खिळा घेतो, तो पाण्यात टाकतो. लोखंडी खिळा पाण्यात पूर्ण बुडतो. मग या ठिकाणी 3 अवस्था दिसतात. कोणताही पदार्थ द्रवात टाकल्यानंतर एक तर तो द्रवात वर तरंगतो, 2 तो द्रवामध्ये असतो किंवा द्रवात तरंगतो, ही बाटली नंबर 2, आणि 3 तो पदार्थ पाण्यामध्ये पूर्ण बुडतो किंवा तळाशी जातो. ह्या 3 शक्यता होतात. बॅक येतो मी थोडासा. पहिली स्थिती, रिकामी पाण्याची बाटली पूर्णपणे पाण्यावर तरंगते. दुसरी स्थिती, पाण्याने पूर्ण भरलेली बाटली पाण्यामध्ये असते किंवा थोडे पाण्यात तरंगते. आणि तिसरी स्थिती आहे ती लोखंडी खिळा पाण्यात पूर्णपणे बुडतो. म्हणजे ह्यात कोणत्याही रिकामी बाटली पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगते आणि पूर्ण भरलेली बाटली पाण्यात तरंगत राहते, पण पूर्ण बुडत नाही. लोखंडी खिळा पाण्यात पूर्ण बुडतो. पाण्यात असलेल्या बाटलीवर गुरुत्वीय बल, कोणत्याही वस्तूवर गुरुत्वीय बल प्रयुक्त केलेलं असतं आणि गुरुत्वीय बल हे खालील दिशेने म्हणजे आपल्याकडे पृथ्वीकडे ओढतं. म्हणजे लक्षात ठेवा. आणि गुरुत्वीय बलाला संज्ञा आहे FG, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन. म्हणजे पाण्यात असलेल्या बाटलीवर गुरुत्वीय बल खालील दिशेने प्रयुक्त असतं, तर बाटलीमध्ये असणारे प्लावक बल हे वरील दिशेने प्रयुक्त झालेले असते. आणि हे दोन्ही बल एकमेकाच्या विरुद्ध दिशेने असल्यामुळे ती बाटली पाण्यामध्ये राहते. पाण्यात किंवा द्रवात किंवा वायूत वरच्या दिशेने प्रयुक्त असणाऱ्या बलाला प्लावक बल म्हणतात. आता पहिली स्थिती, रिकाम्या बाटलीमध्ये काय झालं, त्या बाटलीचं वजन कमी आहे, म्हणजे गुरुत्वीय बल अतिशय कमी आहे. आणि गुरुत्वीय बल हे खालील दिशेने प्रयुक्त असतं आणि प्लावक बल काय आहे, वरील दिशेने प्रयुक्त असते. प्लावक बल जास्त असल्यामुळे, गुरुत्वीय बलापेक्षा जास्त असल्यामुळे काय, ती रिकामी बाटली पाण्यावर तरंगते. तिसऱ्या स्थितीमध्ये लोखंडी खिळा पूर्ण पाण्यात बुडतो
त्या ठिकाणी लोखंडी खिळ्यावर असणारे गुरुत्वीय बल म्हणजे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन हे प्लावक बल जे वरच्या दिशेने प्रयुक्त असतं त्या प्लावक बलापेक्षा जास्त असतं, म्हणून लोखंडी खिळा पूर्णपणे पाण्याच्या तळाशी गेलेला होता. आता एक उदाहरण सोपं आहे पहा. आपण पाण्यात पूर्ण भरलेली बादली पाण्यातून बाहेर काढतात, काय होतं? आपल्याला जड वाटते, कारण जोपर्यंत पाण्यामध्ये असते तो असते त्या पाण्यामध्ये खालून वरच्या दिशेने बल प्लावक बल प्रयुक्त झालेले असते. त्यामुळे आपल्याला पाण्यामधून वस्तू काढताना आपल्याला हलकी जाणवते. प्लावक बल प्रामुख्याने दोन गोष्टीवर अवलंबून असते. लक्षात ठेवा, बायंड फोर्स डिपेंड्स अपॉन टू फॅक्ट्स. वन, वस्तूचे आकारमान. व्हॉल्यूम. द्रवात बुडणाऱ्या वस्तूचे आकारमान जर जास्त असेल तर प्लावक बल जास्त असते. प्लावक बल ही संकल्पना लक्षात ठेवा. प्लावक बल हे खालून वरच्या दिशेला ढकलणारे बल असते. मग एखाद्या वस्तूचे आकारमान जास्त असेल तर त्या वस्तूचे प्लावक बल जास्त असतं. उदाहरणार्थ लोखंडी खिळा पाण्यात बुडलेला आपण पाहिलेला आहे. लोखंडी खिळ्यावर पाण्यात पूर्ण बुडतो, परंतु लोखंडापासून बनवलेले जहाज की त्याचं आकारमान मोठं असतं आणि आकारमान जास्त असणाऱ्यावर प्लावक बल सुद्धा जास्त असतं. त्यामुळे लोखंडी जहाज पाण्यावरती तरंगतं. आणि दुसरे आहे प्लावक बल द्रवाच्या घनतेवर अवलंबून असते. द्रवाची जी घनता जेवढी जास्त तेवढं प्लावक बल जास्त. तुम्हाला माहित आहे आपण पाण्याची घनता वेगवेगळे पाण्यामध्ये क्षार मिसळून वाढवू शकतो. आपण हे घनता जास्त, द्रवाची घनता जेवढी जास्त तेवढे प्लावक बल जास्त असते. हे स्पष्ट करण्यासाठी पहा, साध्या पाण्यात लिंबू किंवा बटाटा बुडतो, परंतु मिठाच्या पाण्यात लिंबू किंवा बटाटा बुडत नाही, कारण मिठाच्या पाण्याची घनता जास्त असते आणि घनता जास्त असल्यामुळे प्लावक बल ही जास्त. हा प्रयोग आपण प्रत्यक्ष समजावून घेऊया. काचेचा ग्लास घेतलेला मी, ग्लास ए, ग्लास बी आणि ग्लास सी. तिन्ही बाटल्यामध्ये मी काय करतो पहा, पाणी समान ओततो. काळजीपूर्वक लक्ष द्या, नंतर मी प्रश्न विचारणार आहे त्यावरती. लिंबू, शक्यतो पिवळसर लिंबू घ्यायचं, कारण हिरव्या रंगाच्या लिंबाची घनता कमी असते, पिवळसर. आता फक्त हे लिंबू ये या साध्या पाण्यामध्ये लिंबू पूर्णपणे पाण्यामध्ये बुडतंय पहा, कारण या ठिकाणी पाण्याची घनता आणि लिंबाची घनता जास्त आहे, त्यामुळे पाण्यात लिंबू बुडलेला आहे. पहा इकडे मी नंतर बी या चमची पात्रामध्ये 1 चमचा मीठ टाकतो. सी चमची पात्रात ही मीठ मिसळतो. मीठ मिसळल्यामुळे काय होते, पाण्याची घनता वाढणार आहे. दोन्ही चमची पात्रामध्ये दोन्ही ग्लास मध्ये मीठ मिसळलेलं आहे. बी ग्लास मध्ये पाण्याचं मीठ थोडस कमी मिसळलेलं आहे, तर सी ग्लास मध्ये मीठ जास्त मिसळलेलं आहे. ढवळूया आपण चमच्याच्या साहाय्याने.
थोडस अजून मीठ टाकूया. सी ग्लास मध्ये मीठ टाकतो का? आता साध्या पाण्यामध्ये बुडलेलं तेच लिंबू आपण घेऊ आणि सी या चमचे पात्रात टाकू का? अशी या ग्लास मध्ये लिंबू पाण्यावर तरंगते. या ग्लास मध्ये मीठ मिसळल्यामुळे काय झालेलं आहे, आपण या पाण्याची घनता वाढलेली आहे आणि ती घनता वाढल्यामुळेच प्लावक बल वाढलेलं आहे. आणि प्लावक बल हे वरून प्लावक बल खालून वर ढकलणारे असते, तर गुरुत्वीय बल किंवा वजन हे वरून खाली ढकलणार. प्लावक बल जास्त झाल्यामुळे लिंबू तरंगते. आता तिसरी स्थिती आपण पाहूया. बी या चमचे पात्रामध्ये मी आपल्याला काळजीपूर्वक लक्ष द्या, थोडस मीठ घेतलेलं आहे, म्हणजे थोडीशी पाण्याची घनता वाढलेली आहे. तरंगते. थोडस पाणी मिसळतो मी. मीठ जास्त झालेलं आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. थोडस मीठ मिसळतोय. पाण्याची घनता आपण वाढवतोय. थोडस लक्ष द्या. लिंबू तळालाही नाही आणि वरही तरंगत नाही. लिंबू पाण्याच्या मध्यभागी तरंगताना दिसतंय. म्हणजे खालून प्रयुक्त असणारे प्लावक बल आणि वरून खालच्या दिशेला प्रयुक्त असणारे गुरुत्वीय बल या ठिकाणी दोन्ही सारखं झालेलं आहे. समोर सारखं झालेलं आहे. म्हणून या ठिकाणी तीन शक्यता आहे. एक, पदार्थ पूर्णपणे पाण्यात बुडतो, कारण या ठिकाणी पाण्याची घनता कमी आहे. पाण्याची घनता कमी म्हणजे प्लावक बल कमी आहे, त्यामुळे यामध्ये लिंबू पूर्णपणे बुडतोय. दुसऱ्या कंडिशन मध्ये काय आहे? कंडिशन मध्ये पाण्याची घनता जास्त आहे क्षार मिसळल्यामुळे, त्यामुळे आपण काय केलेलं आहे, प्लावक बल जास्त असल्यामुळे लिंबू हे तरंगत. तर तिसऱ्या स्थितीमध्ये प्लावक बल आणि गुरुत्वीय बल दोन्ही सारखं आहे. गुरुत्वीय बल म्हणजे वरून खालील दिशेला प्रयुक्त असणारे आणि प्लावक बल म्हणजे खालील वरील दिशेला प्रयुक्त. दोन्ही ठिकाणी सारखी आहे, त्यामुळे लिंबू हे पाण्यामध्ये तरंगताना दिसते. पाण्यामध्ये. ओके.
मी परत बॅक येतो. 3 शक्यता होतात. पहिली शक्यता, ती वस्तू द्रवात पूर्ण बुडेल जर त्या वस्तूवर गुरुत्वीय बल जास्त प्लावक बलापेक्षा जास्त असेल तर ती वस्तू द्रवात पूर्ण बुडते. दुसरी शक्यता आहे, वस्तू द्रवावर तरंगेल. गुरुत्वीय बलापेक्षा प्लावक बल जास्त असेल तर ती वस्तू द्रवावर तरंगेल. आणि 3, वस्तू द्रवाच्या आत असेल म्हणजे मध्यभागी असेल. जर दोन्ही बल वरील गुरुत्वीय बल व खालून वरच्या दिशेने प्रयुक्त असणारे प्लावक बल बायंड फोर्स समान असेल तर ती वस्तू द्रवाच्या आत. आणि हे स्पष्ट करण्यासाठी आर्किमिडीज या शास्त्रज्ञाने भरपूर संशोधन केलेलं आणि त्याने एक तत्व मांडलेलं आहे. हा एक प्रयोग दिसतोय हाही प्रयोग आपण प्रत्यक्ष करू. काळजीपूर्वक लक्ष द्या, मग स्पष्टीकरण करू. आर्किमिडीज तत्व. पुढे 9वी 10वी ला गेल्यानंतर तुम्हाला फक्त 3 शास्त्रज्ञाचे 3-4 प्रयोग असतात. फर्स्ट म्हणजे न्यूटन्सचे प्रयोग, न्यूटन्सचे लॉ, सेकंड आर्किमिडीजचे तत्व आणि थर्ड ओमचे. तर आर्किमिडीजचे तत्व काय आहे हे काळजीपूर्वक लक्ष द्या. 2-3 प्रयोग आहेत, आपण आज एकच प्रयोग करणार आहोत. पहा, एका वजनाला एक रबर वजनाला बांधलेला, एक रबराचे एक टोक वजनाला बांधलेलं आहे आणि दुसरं टोक लोखंडीमध्ये फिट केलेलं आहे. पहा, आता या ठिकाणी हवेतील वजन मोजण्यापेक्षा आपण रबराची लांबी मोजणार आहोत. पहा, वजनापासून ज्या ठिकाणी फिट केलेले या ठिकाणी 25 एवढी 25 सेंटीमीटर ही रबरची लांबी आहे. आता पुढे लांबीमध्ये काय फरक होतो का पाहूया. पाण्यामध्ये हे वजन बुडवतो. पहा, पूर्ण पाण्यामध्ये बुडवूया. पहा, रबरची लांबी बघूया. हा प्रयोग तुम्ही घरी करा. 21.5. वजन हवेमध्ये असताना रबरची लांबी 25 सेंटीमीटर आहे. तर वजन ते पाण्यामध्ये तेच वजन पाण्यामध्ये बुडवल्यानंतर रबरची लांबी 21.5 सेंटीमीटर म्हणजे कमी बनली. म्हणजे एखादी वस्तू द्रवात बुडवल्यानंतर द्रवाच्या वरील दिशेने जे बल प्रयुक्त झालेले असते त्यामुळे ओके, एक मिनिट. पाण्यात दगड किंवा वजन बुडल्यावर दगडावर खालील दिशेने प्लावक बल प्रयुक्त झालेले असते. त्यामुळे पाण्यात खालील दिशेने प्रयुक्त असलेले बल हे कमी. या प्लावक बलाचे परिणाम किती असते, सारखे असते का, किती प्रमाणात असतात, तसेच प्लावक बलाचे वेगवेगळे प्रकार आपल्याला प्रत्यक्ष नंतर पाठामध्ये पाहणार आहोत. आणि यावरून आर्किमिडीज या शास्त्रज्ञाने एक तत्व मांडलेलं आहे, चर्चा केलंय की एखादी वस्तू द्रवात किंवा पाण्यामध्ये किंवा द्रवात पूर्णतः बुडवली असता
त्या वस्तूवर वरील दिशेने बल प्रयुक्त होते आणि हे बल वस्तूने बाजूला सारलेल्या द्रावीच्या वजना इतके असतात. नंतरच्या तासाला आपण प्रत्यक्ष त्या वस्तूने बाजूला किती पाणी सारलेलं आहे त्याचं वजन पाहणार आहोत आणि हा प्रयोग आपण सिद्ध करणार आहोत. पुन्हा एकदा आर्किमिडीजने सांगितलेले तत्व पहा, कोणतीही वस्तू द्रवात पूर्णतः किंवा अंशतः बुडवली असता त्या वस्तूवर वरील दिशेने प्लावक बल प्रयुक्त होते आणि हे बल त्या वस्तूने बाजूला सारलेल्या द्रवाच्या किंवा पाण्याच्या वजना इतके असते. अशा पद्धतीने आपण बलाचा संबंध दाबाशी आहे किंवा बल हे लावल्याने बलाचे परिणाम वेगावर होतो, कार्यावर होतो, दाबावर होते हे पाहिलेलं आहे. स्थायूवरील दाब, वायूवरील दाब किंवा द्रवातील दाब आपण पाहिलेलं. शिवाय थोडीशी आर्किमिडीजच्या तत्वाची संकल्पना आपण स्पष्ट केलेली आहे. पाहूया आपल्याला कितपत समजलेलं आहे. लक्ष द्या सर्वांनी. योग्य पर्याय निवडून शास्त्रीय विधाने पूर्ण करा. प्रश्न क्रमांक 1 आहे शास्त्रीय विधाने पहा. उंटाचे पाय वाळूत घुसत नाहीत कारण पर्याय अ आहे त्याच्या शरीराचे वजन म्हणजे दाब जास्त पृष्ठभागावर पडतो आणि त्याच्या शरीराचा दाब कमी पृष्ठभागावर पडतो. बघा तुम्हाला तुमच्यापैकी एकाने उत्तर सांगा. शक्यतो प्रथम नाव सांगा. प्रश्न क्रमांक 1 उंटाचे पाय वाळूत घुसत नाहीत कारण त्याच्या शरीराचा दाब जास्त पृष्ठभागावर पडतो आणि ब त्याच्या शरीराचा दाब कमी पृष्ठभागावर पडतो. सर मी सांगू गायत्री? गायत्री पूर्ण वाक्यात उत्तर सांग. छान गायत्री. उंटाचे पाय वाळूत घसरत नाहीत कारण त्याच्या शरीराचे वजन दाब कमी पृष्ठभागावर पडतो. बाळा परत विचार करून सांग. उंटाचे पाय वाळूत घुसत नाहीत कारण त्याच्या शरीराचा दाब जास्त का कमी पृष्ठभागावर पडतो. मी स्पष्ट केलेलं होतं. सर मी सांगू ऋग्वेद? व्हेरी नाईस. ऋग्वेद बोल बाळा. सर उंटाचे पाय वाळूत घुसत नाहीत कारण त्याच्या शरीराचे दाब जास्त पृष्ठभागावर पडतो. ओके गायत्री. कारण उंटाचे पाय खालील बाजूस पसरट असतात आणि पसरट पाय जास्त पृष्ठभागावर पडल्यामुळे पाय वाळूत घुसत नाहीत. गायत्री समजलं? हो सर. ओके. दुसरा ऋग्वेद प्रश्न क्रमांक 2 वाच रे बाळा. पर्यायच प्रश्न क्रमांक 2 धारदार सुरीने भाजी चिरणे सोपे जाते कारण पर्याय क्रमांक 1 सुरीच्या धारदार भागाचे क्षेत्रफळ जास्त असते. पर्याय क्रमांक 2 सुरीच्या धारदार भागाचे क्षेत्रफळ कमी असते. सर नाही. ऋग्वेद सोडून इतर मुलांनी उत्तर सांगा. सुरीच्या धारदार सुरीने भाजी चिरणे सोपे जाते कारण बोला. सुरीच्या धारदार भागाचे क्षेत्रफळ कमी असते की जास्त असते? सुरीच्या धारदार भागाचे क्षेत्रफळ जास्त असते. नाही. बघ तो सुरी घे. पाठीमागचा भाग असतो तो बोथट असतो. सर मी सांगू? हा या कोण नाव सांग. नाव? आयुष. आयुष. व्हेरी नाईस. अरे आयुष स्पष्ट कर. धारदार सुरीने भाजी चिरणे सोपे जाते कारण सुरीच्या धारदार भागेचे क्षेत्रफळ कमी असते. सुरीच्या धारदार भागाचे क्षेत्रफळ कमी असते. विचारपूर्वक आयुष उत्तर दिले. उत्तम. विचार करून सांगा. शास्त्रीय कारण आहेत पहा. प्रश्न क्रमांक 3 शास्त्रीय कारणे सांगा. धरणाच्या भिंती तळाशी रुंद असतात. धरणाच्या भिंती तळाशी रुंद असतात कारण पाण्याचा दाब तळाशी जास्त असतो, पाण्याचा दाब तळाशी कमी असतो. अतिशय सोपं आहे. यस गायत्री.
सर सर पाण्याचा दाब तळाशी जास्त असतो. पूर्ण वाक्य सांगा. धरणाच्या भिंती तळाशी रुंद असतात कारण पाण्याचा दाब तळाशी जास्त असतो. Yes, पाण्याचा दाब तळाशी जास्त असतो किंवा द्रवाचा दाब द्रवाच्या खोलीवर अवलंबून असतात. प्रश्न क्रमांक 4 पाठीमागच्या बल घटकावर आधारित आहे. जडत्वाशी संबंधित. थांबलेल्या बसने अचानक वेग घेतल्यास प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात. कारण पुन्हा एका थांबलेल्या बसने अचानक वेग घेतल्यास प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात. कारण पर्याय अ प्रवासी जडत्वाच्या विराम अवस्थेत असतात आणि ब प्रवासी दिशेच्या जडत्व अवस्थेत असतात. विचार करून सांगा. यस आयुष. तर मी बोलू आयुष. आयुष बोल. सर येणार. प्रवासी जडत्वाच्या विराम अवस्थेत. व्हेरी नाईस आयुष. नेक्स्ट सोपा आहे. पर्याय 5 शास्त्रीय विधान तुम्ही सांगायचं. लोखंड पाण्यात बुडते परंतु लोखंडापासून बनवलेले जहाज पाण्यात बुडत नाही. नाही का? लोखंड पाण्यात बुडते परंतु लोखंडापासून बनवलेले जहाज पाण्यात बुडत नाही. कारण जहाजाच्या तळाच्या भागाचे क्षेत्रफळ जास्त असते. जहाजाचे वजन म्हणजेच बल जास्त असते. बोला. यस सर मी बोलू आयुष. श्रेयस बोल बा. ऋग्वेद थांब. श्रेयस. सर मी बोलू आयुष. यस आयुष. सर येणार. जहाजाच्या तळाच्या भागाचे क्षेत्रफळ जास्त असते. ओके परत पूर्ण वाक्यात सांग. लोखंड पाण्यात बुडते परंतु लोखंडापासून बनवलेले जहाज पाण्यात बुडत नाही कारण जहाजाच्या तळाच्या भागाचे क्षेत्रफळ जास्त असते. व्हेरी नाईस. दुसरा एक सोपा घटक घेऊया आपण. जड वाहतूक करणारी वाहनं आणि हलकी वाहनं यांचं निरीक्षण करा. त्यांच्या चाकांचं निरीक्षण करा. जड माल वाहन करणाऱ्या चाकांची संख्या पहा आणि हलक्या वाहनांच्या चाकांची संख्या पहा. कोणत्या वाहनांना चाक जास्त असतात आणि जास्त चाक असण्यामागचं कारण काय आहे त्याचं स्पष्टीकरणाचा ऑडिओ बनवा आणि तुम्ही तुमच्या सरांना पाठवा. ओके मला वाटतंय जवळजवळ हा पाठ दाब तुम्हाला थोडाफार प्रमाणात समजलेला असेल. जर कुणाला शंका काही असेल तर विचारा कृपया.